नमस्कार, मी अजित चव्हाण. आनंदवारीमध्ये आपलं स्वागत. या सगळ्या चैतन्य क्षणांवर आजची वारी आहे, आजची आनंदवारी आहे. आपण ही सगळी वारी साजरी करूया. खंडेरायाचे जेजुरीतून प्रस्थान ठेवलेल्या वारीचं वाल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं स्वागत झालं. दुपारच्या 20व्या बरोबरच माऊलीचा आज रात्रीचा मुक्काम देखील वाल्ह्यालाच आहे. पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या माऊलींसाठी वाल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. वाल्हे इथं माऊलींच्या पालखीला गावात घेऊन जातात आणि त्यानंतर वाल्हेकर आपल्या खांद्यावरती ही पालखी नाचवतात. वाल्ह्यामध्ये माऊलींची एक विशेष आरती करण्यात येते. या सगळ्याचं काय महत्त्व आहे, आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी. समाज आरतीचा हा सोहळा आहे तो कशा प्रकारे केला जातो हे आपण सध्या बघतो आहोत. वाल्ह्यामध्ये आहोत. वाल्ह्यामध्ये एक पारंपरिक प्रथा आहे की वाल्हेकर जी स्थानिक मंडळी आहेत ते आपल्या खांद्यावर ही पालखी घेऊन येतात. त्यामुळे वाल्ह्यामध्ये पालखीचं आगमन होतात ती पालखी गावामध्ये नेली जाते आणि वाल्ह्यापासून गावाला एक प्रदक्षिणा मारल्यानंतर गावकरी ती आपल्या खांद्यावर उचलून गावामध्ये प्रदक्षिणा करतात. वाल्ह्यामध्ये गुड्या उभारल्या जातात पालखीच्या स्वागतासाठी. एकूणच आता आपण समाज आरती ज्या ठिकाणी वाल्ह्यामध्ये पालखीचा मुक्काम आहे, पालखीचा तळ आहे, या ठिकाणी आहोत. आपण जर बाजूला पाहिलं की दिंड्या ज्या आहेत सगळ्या त्या दिंड्या बाजूने पूर्णपणे हा गोल करतात आणि हा जो गोल केल्यानंतर प्रत्येक पालखीच्या पुढे साधारणतः 27 दिंड्या आहेत. त्या दिंड्या इथे इथल्या ज्या तळाला वेढा करतात. समाज आरती म्हणजे काय, समाज आरतीमध्ये काय काय केलं जातं, कारण छोट्या छोट्या ज्या समस्या असतात त्या इथे मांडल्या जातात. शितोळे सरकार आहेत, वास्कर सरकार आहेत, आरफळकर बुवा आहेत, हे तिन्ही मुख्य पालखी प्रमुख या सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सध्या आपल्यासोबत वास्कर बुवा आहेत जे समाज आरतीविषयी आपल्याला सांगतील. बुवा, काय सांगाल की समाज आरती आहे काय आहे, नेमकं काय प्रकार आहे? समाज आरती म्हणजे सोहळ्याचा एक सर्वात अप्रतिम असा क्षण जेथे सर्व दिंडीकरी फडकरी सगळेजण एकत्र येतात आणि आपल्या शंका कुशंका सहित ज्ञानोबरायांच्या आरतीचा हा लाभ घेतात. आणि या आरतीमध्ये प्रामुख्याने वास्कर महाराज, शितोळे सरकार आणि आरपळकर मालक अशा तिघा जणांनी उभं राहायचं आणि चोपदार जे ज्ञानोबरायांचे चोपदार असतात त्यांनी वर्दी द्यायची. वर्दी दिल्यानंतर संपूर्ण समाज हा टाळ वाजवायचा शांत होतो. मग त्याच्यानंतर आरती चालू होते आणि आरतीच्या वेळेला समजा वर्दी देऊन एखाद्याने टाळ वाजवले तर समजायचं की त्याची काहीतरी तक्रार आहे. मग ते तक्रार घेतात आणि पुन्हा आरतीच्या वेळेला ती तक्रार किंवा शितळे सरकारांच्या पालावर ती तक्रार निरसन होते आणि मग आरती होते. समाज आरतीचा मुख्य उद्देश असा की सर्व फडकरी, सर्व दिंडेकरी आणि सर्व टाळकरी या ठिकाणी एकत्र येऊन हा सोहळा साजरा करतात आणि माऊलीला आरतीचा हा फार मोठा लाभ मिळतो. हे पूर्व परंपरेपासून चालत आलेले. यात आता 11वी पिढी आहे, शितोळे सरकारची आहे, आरपळकर मालकाची पण आहे आणि वास्करांची पण आहे. त्याच्यासाठी हा आरतीचा सोहळा फार महत्त्वाचा असा एक क्षण मानला जातो ह्या वारकरी संप्रदायामध्ये. त्यामुळं हा सगळा समाज जोपर्यंत चोपदाराची वर्दी येत नाही तोपर्यंत बेधुंद नाचतो, पण जेव्हा चोपदाराची वर्दी येते त्यावेळेस पिन ड्रॉप सायलेन्सचा अर्थ काय आहे हे कळतं. पण वाल्ह्यामध्ये ही दुपारी होणारी मला वाटतं एकमेव अशी समाज आरती आहे, कारण हा सर्वात लहान ठेप आहे त्याच्यामुळं हा दुपारी आरतीचा प्रसंग येतो. नाहीतर समाज आरती ही कायम संध्याकाळीच होते. हा जो वाल्ह्याचा ठेप आहे जेजुरी ते वाल्हा हे अंतर कमी असल्या कारणानं हा इथपर्यंत दुपारी हा एकमेव ठेपा. धन्यवाद. धन्यवाद. तर एकूणच आपण पाहतोय की हा जो सोहळा आहे समाज आरती आहे. साधारणतः या ठिकाणी वाल्हेकर या सगळ्या पालखीचा सध्या आपल्या खांद्यावर घेतलेले आहे. नाचतायत पूर्णपणे, भजन कीर्तनामध्ये दंग झालेले आहेत. त्यामुळे वाल्ह्यामध्ये होणारी ही समाज आरती आहे. दुपारी होणारी ही समाज आरती आहे की दुपारी साधारणतः प्रत्येक गावाचा मुक्काम जो असतो तो संध्याकाळी होतो, म्हणून बहुतांश ठिकाणी समाज आरती ही संध्याकाळच्या वेळेला होते. मात्र जेजुरी ते वाल्हे हा जो टप्पा आहे हा थोडासा काहीसं कमी अंतर आहे आणि त्यामुळेच इथली जी समाज आरती आहे ती दुपारी होते आणि या दुपारच्या समाज आरतीमध्ये त्यामुळेच अनेक दिंड्या, अनेक वारकरी सहभागी होतात.
व्हिडिओ जर्नलिस्ट संदेशसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, वाल्हे. आणि आपण थेट जाऊयात वारीमध्ये. आज वाल्हे मुक्कामी माऊलींची पालखी. आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, वारी अक्षरशः जगताय तुम्ही. खरं तर आमच्या सगळ्यांच्या वतीनं माऊलींच्या वारीला तुम्ही गेलेला आहात. प्रशांत, सर्वप्रथम माऊलीला अगदी सगळ्या आपल्या सहकाऱ्यांकडून इथून नतमस्तक प्रणाम माऊलीच्या चरणी. आणि आत्ता आज वाल्हे मुक्कामी तुम्ही आहात. आज काय नेमका उत्साह दिसून येतोय? आज माऊलींच्या पालखीचा काय तळावरती काय उपक्रम होतील आणि काय नेमका आता या पुढचा क्रम असेल? नक्की अजित, अगदी आपण आम्ही सगळे इथलेच नव्हे तर आपल्या झी 24 तासच्या माध्यमातून जे काही प्रेक्षक बघतायत तो पण हा उत्साह घर बसल्या का होईना एकदम आनंदित होऊन अनुभवत आहेत. हा खंडेरायाच्या जेजुरीनंतर आज वाल्हे मुक्कामी आहे पालखी. वाल्ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे जेजुरी ते वाल्हा या दरम्यान एक खिंड आहे जिथं वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झालेला आहे. याच खिंडीमध्ये वाल्या हा अनेक अनेक नागरिक येणाऱ्या जाणाऱ्यांना अडवायचा आणि त्यांच्याकडनं त्यांना इथे त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मारायचा. एकाला मारलं की एक खडा टाकायचा अशी आख्यायिका सांगितली जाते. 7 रांजण आहेत. याच खिंडीमध्ये पहिला विसावा होता माऊलींच्या पालखीचा. आणि त्याच्यानंतर वाल्हे मुक्कामी गेल्यानंतर पालखीचं नक्कीच छान वाल्हेकरांनी स्वागत केलेलं आहे. इथली प्रथा अशी आहे की वाल्हेकर ही जी पालखी आहे वेशीवर आल्यानंतर वाल्हेकरांतर्फे या पालखीचं खांद्यावर नेली जाते. हाच एक टप्पा आहे जिथे पालखी रथातनं बाहेर काढली जाते. आणि या माऊलींच्या पादुका ज्या आहेत, ही जी पालखी आहे गावामध्ये नेली जाते. वाल्ह्यामध्ये प्रचंड उत्साह असतो. गुड्या उभारल्या जातात, सडा टाकला जातो. त्यामुळं वाल्ह्यातलं जे काही वातावरण आहे, छोटं गाव आहे, खेडेगाव आहे, पण मात्र इथल्या उपस्थितांचा, इथल्या स्थानिक नागरिकांचा उत्साह मात्र खूप पाहण्यासारखा असतो. त्यानंतर पालखी तळावर माऊलींची पादुका नेल्या जातात. आणि तिथे आजची जी समाज आरती आहे, आपण आता दाखवलेलंच आहे प्रेक्षकांना की समाज आरतीचा जो काही आनंद आहे तो इथला अनुभवण्यासाठी खूपच भाविक उत्सुक असतात. प्रशांत, या सगळ्या समाज आरतीच्या वेळी एक प्रकारची स्वयंशिस्त वारकरी पाळतात. प्रत्येक उपक्रम जे असतील, वाल्ह्यामध्ये ही दुपारची आरती असते. साहजिकच ही आरती झाल्यानंतर वारकरी वेगवेगळे खेळ खेळतात, भजनं असतात, आपापसात स्पर्धा रंगतात, अक्षरशः फुगड्या खेळल्या जातात. हा सगळा उत्साह खूप पाहण्यासारखा असतो. आणि वाल्ह्याची आरती दुपारी असते. दुपारनंतर थोडे सगळे सैलावलेले असतात आणि मग वारकरी संप्रदायातले सुप्रसिद्ध खेळ या ठिकाणी खेळले जात असतील. काय वातावरण आहे? नक्की इथे फुगड्या होतात, भजन होतात, कीर्तन होतात. वाल्ह्यातली समाज आरतीनंतर इथे भोजनाचा कार्यक्रम होतो. दुपारचा थोडासा विसावा घेतला जातो. आणि या विसाव्यानंतर तुम्ही जर कुठच्याही इथल्या रावटीमध्ये जाल, कुठच्याही म्हणजे रस्त्याने जाल, तर तुम्हाला फक्त टाळ मृदुंगाचा गजर, माऊलींचा गजर, अभंगांचा गजर हेच तुम्हाला ऐकायला मिळतं. आणि फुगड्यांचा, विशेषतः महिलांचा उत्साह जो काही या पालखीमध्ये बघायला मिळतो आहे, खूप छान आहे, खूप अवर्णनीय, खूप आनंददायी आहे. महिलांच्या फुगडी पाहणं किंवा महिलांची भारुडं हे जे काही इथले पाहायला मिळत आहे. वाल्ह्यामध्ये आणखीन एक दुसरा आहे की इथे जत्रा भरलेली आहे अक्षरशः. आणि ह्या जत्रेमध्ये जसं की एखाद्या यात्रेमध्ये जे एप्रिल मे मध्ये आपण जत्रा बघतो, तशीच जत्रा वाल्हेमध्ये आहे. त्यामुळे या जत्रेमध्ये खरेदी करण्यासाठी वारीतल्या ज्या काही महिला आहेत त्यांची झुंबड असते. आणि अर्थातच संध्याकाळी एकदा आरती असते, भजन असते. आणि त्याच्यानंतर मात्र संध्याकाळच्या भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी सगळे वारकरी आतुर असतात. आणि मुख्य म्हणजे उद्या मुख्य सोहळा आहे पालखीतला, निरा स्नान आहे. निरा गावामध्ये पालखी जाणार आहे. आणि त्यानंतर पहिल्यांदाच पुणे जिल्हा ओलांडून पालखी आता सातारा जिल्ह्यामध्ये जाणार आहे. आणि सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना निरा स्नान जे काही आहे ते खूप अवर्णनीय सोहळा असणार आहे. नक्की प्रशांत, या सगळ्या सोहळ्याचा आनंद झी 24 तासचे प्रेक्षक आनंदवारीमध्ये घेऊ शकणार आहेत. उद्या माऊली सातारा जिल्ह्यात प्रवेश करतायत. पाहण्यासारखा सोहळा असतो. जिल्ह्याचे सगळे प्रमुख माऊलींच्या स्वागताला हजर असतात. माऊलींचं निरा स्नान होतं, अवघी निरा पवित्र होते आणि खूप पाहण्यासारखा हा सोहळा असतो. धन्यवाद या माहितीसाठी. आपला एक ब्रेक घेतोय. आणि आनंदवारीमध्ये वारी सगळ्यांना आपल्यात सामील करून घेणारी, या वारीमध्ये राजकारणी मोठ्या उत्साहानं सामील होतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे हे देखील वारीत सहभागी झाले. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी. या वारकऱ्यांच्या मेळ्यांमध्ये काही राजकारणी मंडळी ही वारकरी बनून आलेली आहेत. आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस आहेत. सकाळपासून आम्ही बघतोय तुम्ही मार्गस्थ झालेला आहात पालखीसोबत. कसा अनुभव आहे? एक फार चांगला अनुभव आहे. एक शांतीची अनुभूती या ठिकाणी होते.
लाखो वारकऱ्यांसोबत ज्यावेळेस आम्ही जातो एक सकारात्मकतेची ऊर्जा मिळते. शेवटी शांतीचा आणि प्रेमाचा संदेश, भक्तीचा संदेश या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मिळतो. आणि पांडुरंगाची भक्ती, माऊलीची भक्ती ज्यावेळेस या ठिकाणी साकारताना दिसते त्यावेळी आपल्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. मी तर असं म्हणेन की ज्याला जीवनामध्ये वारीमध्ये सम्मिलित होता येतं त्याच्यासारखा नशीबवान दुसरा कोणीच नाही. सुतारे साहेब काय असं आहे, मगाशी मी सांगितलं ही तर पुरंदरची शक्ती आणि भक्तीने नटलेली भूमी आणि त्याच्यामध्ये माऊलींची पालखी जाते. संदेश एकच आहे की माऊलींनी 700 वर्षापूर्वी जो संदेश दिलेला आहे, आता विश्वात मके देवे येणे वाघेडणे तोषावे तोषवणी मज द्यावे पसायदान, आणि संपूर्ण विश्वशांती, सर्वांना चांगलं सुखशांती दे, अशा प्रकारचा हा निरोप आणि मॅसेज त्या काळात त्यांनी दिले. या देशावर अनेक लोकांनी राज्य केले. ब्रिटिशांनी राज्य केलं, 150 वर्ष मोगलांनी राज्य केलं, आणखी यादवकालीन राज्य झाले, परंतु खऱ्या अर्थाने या देशातील जनतेच्या मनावर कोणी राज्य केलं असेल तर ते संतांनी केलं, वारकऱ्यांनी केलं. आणि म्हणून हजारो वर्ष जरी होत आली तरी हे लाखो वारकरी कुणाची वाट पाहत नाहीत, निरोपाची वाट नसते, काही नसते. प्रत्येकजण आपापल्या घरातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपोआप त्या पंढरीच्या आळंदीच्या दिशेने आणि तिथून मग पंढरपूरच्या दिशेने जातो. हे एक जगातलं महत् आश्चर्य आहे. कुठची ऊर्जा आहे, कुठची शक्ती आहे त्या पंढरपूरमध्ये, की त्याच्यामध्ये हे लाखो लोक तिथे एवढ्या भावनेतून एका दिवसात नाही आहे, 15-15, 20-20 दिवस होऊन आज पाऊस नाही आहे, चिंता आहे, परंतु अशा अवस्थेत सुद्धा वारकरी त्याच भक्तिभावाने पुढे श्रद्धेने चाललेले आहेत. अतिशय अद्वितीय अशी गोष्ट ही जगामध्ये इतर कुठेही नाही, ती आपल्या या देशात. हे अतिशय निर्मळ प्रेम असतं. वारकऱ्यांच्या मनामध्ये माऊलीचं गजर असतो, विठुनामाचा गजर असतो, आणि खरं म्हणजे हे निर्मळ प्रेम सगळं गोळा करत या वारीमध्ये चालताना एक ऊर्जा प्राप्त करतो. कारण राजकीय पक्ष म्हणून अनेक संघर्ष यात्रा काढल्या, सुशासन यात्रा काढल्या, रामरथ यात्रा काढल्या, पण ही जी भक्ती यात्रा आहे, ह्या भक्ती यात्रेतली ऊर्जा आणि ताकद ही वेगळी आहे. आणि जी खरं समाजकारणासाठी राजकारण वेगळा मुहूर्त साधलेला आहे, मराठा आरक्षण आणि मुस्लिम आरक्षण. हा जो मुहूर्त साधलेला, काय प्रतिक्रिया द्याल की हीच नेमकी वेळ होती का हे आरक्षण देण्याची? असं आहे की निवडणुका समोर आल्या, लोकसभेत फटका बसला होता आणि त्यामुळे आम्ही कसं आरक्षण देतो ते दाखवायचं होतं. पण वास्तव हे आहे की मराठा समाजाने जे आरक्षण दिलं आहे हे मुळात गेले 6 वर्ष बापट आयोगाने अहवाल दिला, त्यावर यांनी निर्णय घेतला नाही आणि काल निर्णय घेतला. पण हा निर्णय घेताना त्यांनी महाराष्ट्र आरक्षण कायद्यामध्ये दुरुस्ती मागच्या अधिवेशनात करायला पाहिजे होती, तर हा दिलेलं आरक्षण टिकेल. मुळात हे टिकेल की नाही शंका आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी असे, महायुती असो, आम्ही आरक्षणाच्या मराठा समाजाच्या बाजूने आहोत. पण आता 20% देणार होते, पण त्यात 16 दिले आणि उरलेल्या याच्यात मुसलमान समाज घातला. आता मुसलमान माणसाला धर्माच्या आधारे आरक्षण देता येत नाही, हे पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं घटनेतलं मुद्दा आहे. याच आधारे आंध्रने दिलं तर सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलं होतं. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने एका अर्थाने पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला आहे, घटनेचा अवमान केला आहे की तुम्ही घटनेविरुद्ध जाऊन काम करतात. आणि म्हणून मराठा समाजाचं आरक्षण कायद्याच्या चौकटीत अडकवायचं, हे घटनेच्या चौकटीत अडकवायचं आणि घोषणा करायची आम्ही तर दिलं होतं, आता त्यांनी अडवलं, त्याला आम्ही काय करणार. त्यामुळे हे फसवेगिरी आहे काँग्रेस राष्ट्रवादीची, ही जनता आता जाणते. वारकरी नेहमीच अभंगातून विठुरायाची भक्ती गाणी स्तुती करतात, मात्र हीच भक्ती लावणीतून विठुरायाला केली तर कशी वाटते ही कल्पना? वारीच्या वाटेवरती चौफुला नगरीतल्या तमाशा कलावंतांनी खास वारकऱ्यांसाठी कार्यक्रम केलाय. लावणीमधून अभंग म्हणत त्यांनी विठ्ठलाची आराधना आणि वारकऱ्यांचं मनोरंजनही केलं. आतून कीर्तन, वरून तमाशा अशी पठ्ठे बापूराव यांनी तमाशाची व्याख्या केली आहे. तमाशातून समाज प्रबोधनही केलं जातं. याचबरोबर आज वारकऱ्यांच्या सेवेसाठी तमाशागीर मंडळी पुढे आली आणि चौफुल्यात रंगली तमाशा आणि कीर्तनाची अनोखी जुगलबंदी. पूर्वी करमणुकीच्या केंद्रासाठी चौफुला प्रसिद्ध होता, मात्र अलीकडच्या काळात ही केंद्र बंद झाली आहेत. शेजारच्याच वाखरी गावात अनेक वर्षांपासून हे केंद्र सुरू आहे. यातल्या न्यू अंबिका कला केंद्रातील 200 कलावंतांनी संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात लावणी अभंगाच्या कार्यक्रमांचं सादरीकरण केलं. यावेळी जेवणाच्या पंक्तीही झडल्या. जे भक्त लोक असतात त्यांच्यासाठी आम्ही एक लावणीचा कार्यक्रम फ्रीमध्ये आणि भावगीत पंढरपूरचे गाणे अशी जुगलबंदी करून त्यांचं एक मनोरंजन बी फुकटमध्ये करतो आम्ही. तेही खुश होतात, तेही आशीर्वाद देऊन जातात. नेहमीच अभंगातून विठुरायाची आराधना करणाऱ्या वारकऱ्यांना लावणीच्या जुगलबंदीतून सादर झालेल्या कार्यक्रमानं भारावून टाकलं.
10 कलाकारांचे 2 गट व्यासपीठावर कार्यक्रम करत होते. पण आज नाचल्या ह्यात इतका मोठा आनंद वाटतोय आम्हाला की वारकऱ्यांची सेवा करायला भेटते आम्हाला. आज एवढ्या लावण्या सादर करायला भेटल्या आम्हाला, त्यांचं मनोरंजन करायला भेटलं, आम्हाला खूप आनंद झाला आहे. कित्येक मैलांचं अंतर पायी चालल्यानंतर आलेला क्षीण काही मिनिटांच्या मनोरंजनानं कुठल्या कुठे निघून गेल्याचं वारकरी सांगतात. नाच पाहिल्यानंतर अगदी म्हणजे थकवा गेला आमचा. अगदी म्हणजे जे वारीत चाललं होतं अगदी अंग म्हणजे जे चलून जे हे झालं होतं व त्याचं थकलं होतं ते आता बरं वाटतंय नाच पाहिल्यानंतर. या भक्तिगीतानं कार्यक्रमाची सांगता करताना हातात भगवी पताका घेतलेल्या नर्तकीही विठुरायाच्या नामस्मरणात देहभान विसरून विठुरायाशी एकरूप झाल्या. विशाल पडाळे, झी मीडिया, चौफुला. जून महिना संपत आलाय तरी राज्यात पावसानं हजेरी लावलेली नाहीये. दरवर्षी वारी सुरू असताना वरुण राजा हजर असतो. यंदाचं चित्र मात्र थोडं भीतीदायक आहे. राज्यावर दुष्काळाचं सावट आहे असं असतानाही विठुरायाच्या दर्शनाची ओढ मात्र कमी झालेली नाही. ऐकूयात काय म्हणतात वारकरी. पाऊस नसल्यामुळं कोणतेही पिकं धोक्यात आलेले. सध्या काही पेरण्या गिरण्या काही झालेल्या नाहीत. पेरण्या कुणी कोण पाऊसच नाही. तर पाऊस काही वारीला नसतं आलं तरी पाऊस आला असता का? नाही आला नसता. मग आता वारीला आलं तर येईल, नाही तर नाही येईल. त्याच्याशी आपल्या काय हातचं आहे का? ते आपल्या हातचं आहे. वारीला जायचं हे हातचं आहे आपल्या. तर विठुरायाकडे सगळ्या वारकऱ्यांचीच नाही तर तमाम महाराष्ट्राची प्रार्थना आहे की हे विठुराया, कमरेवरचे तुझे हात काढ, वरच्या ढगांना लाव, गदागदा हलव आणि महाराष्ट्रावरती पाऊस पाणी पडू दे. सगळीकडे शिवार हिरवगार होऊ दे आणि वारकऱ्यांसह महाराष्ट्राच्या घरात धनधान्य आणि समृद्धीची बरसात होऊ दे. इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.